बाई भूक लागली, चल पिझ्झा खायला. चल तुला घालतं खायला. पिझ्झा काय खातं? सुरमई पापलेट खाऊन बघ कधीतरी, समजल. पिझ्झा विसरून जाशील. अरे चल. सुरमई, मग चल तू बघत चल. चल मग. तर चला बघूया. तर आज आपण दादाला घेऊन आलेलो आहे द स्पाइस गार्डनला. द स्पाइस गार्डनची स्पेशालिटी खायला सी फूड. द स्पाइस गार्डनमध्ये एंटर केल्या गेलं त्यांचा नीट अँड क्लीन एम्बियन्स. इकडं नॉन ए सी रूमसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. नॉन ए सी रूममध्ये सुद्धा तुम्हाला टी व्ही आहे आणि ए सी रूममध्ये सुद्धा तुम्हाला प्रोजेक्टर आहे. तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही मॅच एन्जॉय करू शकता. तर दादाला खायचं होतं सी फूड. तर सी फूडमध्ये बघितलं का पापलेटवर बटन क्लिक केलं आणि आपल्यासमोर झालं अवेलेबल पापलेट. तुम्ही इकडे यांचा पापलेट बघू शकता, एकदम फ्रेश पापलेट आहे. आणि इकडे युनिक म्हणजे तंदुरी लॉलीपॉपचं टेस्टला एक नंबर होते. तर आपली इथं पूर्ण ऑर्डर आलेले पेरी पेरी चिकनसुद्धा. आणि यांची सुरमई बघू शकता तुम्ही, किती मोठी सुरमई आहे. सुरमईसुद्धा एकदम ताजी आणि फ्रेश होती. आणि यांची स्पेशालिटी ज्यूसमध्ये म्हणजे तिरंगा त्याला खाऊन झालेलं आहे. आणि आपण इथं मागवलं यांची सीझनिंग ब्राउनी आणि स्ट्रॉबेरी शेक, हे सुद्धा खायला अप्रतिम होते. जर तुम्हाला सुद्धा इथं यायचं आहे कांबोठामध्ये सेक्टर 36 SBI बँकेच्या समोरच, तर तुम्ही इथेशी येऊन नक्कीच व्हिजिट देऊ शकता द स्पाइस गार्डनला. 100% या.